नमस्कार. व्हिडिओ बनवणं आपल्याला खरंच खूप खूप सोपं वाटतं, पण खरंच हे खूप अवघड आहे. एक रील बनवायला किमान 4 ते 5 तास लागतात. मेकअप, प्रॉडक्ट आणि परत हवी तशी कृती करण्यासाठी. आणि खरंच मी हा व्हिडिओ ज्यावेळेस बनवला तर माझ्या मैत्रिणींनी मला खूप मदत केली. आता मी त्यांना मैत्रिणी म्हणल्यापेक्षा मला असं वाटतं टीम म्हणावं, कारण की या तिघीजणी मिळून माझं त्या दिवशी रील पूर्ण झाली. इतकंच नाही, मला साडीमध्ये, हेअरमध्ये त्यांनीच हेल्प केलेली आहे. तर बघा, मी खूप खूप मेहनत घेतली त्या दिवशी. आणि विशेष म्हणजे खूप कन्फ्यूज होत त्या की आम्ही कसा व्हिडिओ घ्यावं. आणि पण त्यांना काही अनुभव नसताना सुद्धा त्यांनी माझी खूप मदत केली. एकीला तर ड्रायरच धरायला लावलं होतं मी. दुसरी तर फक्त हात बांधून बघत होते आणि तिसरी व्हिडिओ शूट करत होती. ती सांगत होती असं करा तसं करा. आणि ते बॅकग्राऊंडमध्ये गाणे चालू असल्यामुळे मला हे सगळं म्यूट करावं लागलं, नाहीतर मग कॉपीराईट आली असती माझ्या व्हिडिओला. खरंच खूप मेहनत लागते. आणि बघा, तुम्हाला आवडल्यास तर नक्की लाईक करा. त्यानंतर तो असा बनवून तयार झाला होता. हा मी एक रील शॉर्ट्सवर अपलोड केलेला आहे. आता मी तर सॉन्ग लावू शकत नाही. मेकअप करायला जवळपास 1.5 तास लागला. हेअरसाठी जवळपास अर्धा-पाऊण तास तर गेला, कारण की माझी हेअर खूप 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 सिल्की आहे. इतके सिल्की असल्यामुळे की ते व्यवस्थित टॉंगमध्ये येतच नव्हते आणि त्यांना करता येत नव्हतं, कारण की मी प्रोफेशनल आहे, पण माझ्या मैत्रिणींना खरंच टॉंग हातात धरणं जमत नव्हतं. कारण आणि दुर्दैवाने तो व्हिडिओ मला शूट करता नाही आला ज्यावेळेस त्यांनी माझे हेअर वगैरे केले. तर ते जर क्लिप असते तर तुम्ही खरंच खूप 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 हसले असते, कारण की त्या दिवशी आमचा शूट पूर्ण खूप हसूनच झाला. अक्षरशः आमचे सर्वांचे गाल दुखले होते हसू. बघा, आमचं पण हेअरफॉल होतं. बघा, खूप मोठ्या प्रमाणात हेअरफॉल होतं. असं नाही होत नाही म्हणून. आणि सध्या सीझनच चालू आहे हेअरफॉलचा, कारण की हिवाळ्यामध्ये डॅन्ड्रफ खूप होतो. आणि बऱ्याचदा बाहेर प्रवासामध्ये केसांवर खरंच खूप खूप परिणाम होतो धुळीचा, उन्हाचा. आणि जेवण पण नियमित नव्हतं, कारण की खूप खूप वेळा बसतो, बरेचदा कस्टमर असतात. आणि मला तर जवळपास ब्रायडल अशाच मिळतात की नाही, आमचा फोटो घेऊ नका, आमचा व्हिडिओ शूट करू नका आणि आमचा फोटो स्टेटसला पण ठेवू नका. तुमचे कस्टमर ज्यावेळेस तुमच्याकडे येतील त्यावेळेस त्यांना फोनमधून डायरेक्ट आमचा फोटो दाखवा. आणि खरंच माझं दुर्दैव, मला फक्त 2-4 ब्रायडलनेच त्यांचे फोटो आणि रील बनवून दिलेले होते. आणि बस, जवळपास असा झाला आमचा हा व्हिडिओ. आणि खरंच तुमचं प्रेम मिळत आहे त्याबद्दल मी तुमची खरंच खूप खूप आभारी आहे. खूप मेहनत घेतली, माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणींनी खूप मेहनत घेतली. तर खरंच धन्यवाद.